श्री पाटील ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करत आहे. तर आज आहे 16 फेब्रुवारी आणि आज आम्ही चाललोय गावी, कारण की आमच्या गावची यात्रा आहे आणि गेले जवळजवळ 10-12 वर्ष झाले आधी यात्रा अटेंड नाही केली, कारण की आम्हाला कधी म्हणजे असं भेटलंच नाही जायला, कारण की एक्झाम्सचा पिरियड असतो म्हणजे हे फेब्रुवारीमध्ये युनिट टेस्ट वगैरे असतात, त्यामुळे कधी जाता नाही आलं. बट यावर्षी झालंय सगळं शक्य. खरं तर 2 कारणं आहेत गावी जाण्याची, तर एक तुम्हाला ते आम्ही नंतर सांगू. आणि आता सगळी तयारी सुरू आहे. इथं बॅग्स वगैरे सगळे भरून ठेवलेत. इथे आई बसली आहे आवरून आणि मी जेवली आहे. तुझ्या जेवली, बाकी सगळे जेवायचे आहेत, कारण की 9:15ची ट्रेन असल्या कारणाने जेवण वगैरे आम्ही घरातून बाहेर पडणार आहे. आणि मम्मी इथं सगळी क्लिनिंग करते आहे जाण्याआधी. हो अजून ब्लॉगमध्ये नाही, आता तयारी झाली सगळी गडबड त्याच्यामुळे आणि तुम्हाला खूप सारे ब्लॉग्स बघायला भेटतील गावचे, जे काय आमची यात्रा असेल. आणि आम्ही आता 13 वर्षांनी चालू गावी यात्रेला. 12-13 ना, 13 वर्ष चालू. किती वर्ष म्हणजे मी खूप लहान होते. आता माझं आता ग्रॅज्युएशन झालंय. मला वाटतंय कधी गेलो होतो आपण यात्रा बघितली, 2री 3री नाही, मे बी 4थी-5वीत असताना मी यात्रा बघितली होती. त्याच्यानंतर नाही बघितलं मी. म्हणजे आठवते की यात्रेत खेळणी असायची, भांडी वगैरे असं घेऊन यायचे लोक. ते छोटी छोटी भांडी असतात ना, ते सगळे असायचे. आणि दुकाने लागायचे, प्रत्येक दुकानदार आहेत, मोठे किराणा मालाचे दुकान आहेत, ती लोक बाहेर असं छोटंसं स्वीट्सचं कॉर्नर, असे खेळणे वगैरे असं काही काही असे म्हणजे स्टॉल टाईप मांडायचे. पण असं आता ऐकायला आले की आता नाही होत जास्त ते. आता बघू, तुम्हाला दाखवू आम्ही सगळं आमच्या गावची यात्रा कशी असते. आजूबाजूच्या प्रत्येक गावची यात्रा असते, म्हणजे 1-2 दिवसाआधी, कोणाची 1-2 दिवस नंतर, असं म्हणजे कधीपासून यात्रा सुरू होता तुम्ही? जानेवारी पासून ते मार्च पर्यंत सुरू असतात ना. मार्च मे महिन्यात चैत्र वगैरे असं असतात ना, लक्ष्मी वगैरे असतात. त्याला 15-15 वर्षांची यात्रा आहे. कसं म्हणजे आता बघू, जायला भेटेल तर आम्ही बघू, जाऊ तेव्हा शेअर करू तुमच्याशी. पाहुणे वगैरे येतील आमच्या घरी, सगळ्यांना आमंत्रण दिलं जातं जेवायला वगैरे. तर सगळे जेवणा खावण्याला पाहुणे येतात, पाहुणचार वगैरे येतात, तर ते सगळं दाखवणार आहे तुम्हाला. म्हणजे खास करून आमच्या कोल्हापूरकरांची पद्धत दाखवणार. सर्वात जायची बघू. हो, तर चला आता पटकन आवरून घेऊया सगळा पसारा वगैरे जो काय झालाय पॅकिंगमुळे. मग तो पसारा वगैरे आवरून आम्ही तुम्हाला निघताना भेटू. सगळं आहे. तर सगळी तयारी झाली आहे, मी तयार झाली आहे, पप्पा पण तयार होऊन बसले, आई पण झाली आहे, चैतन्याचं पण आवरलंय सगळं. मस्त जॉल आहे ना. आणि मम्मी इथे तयार होती. आणि आमच्यासोबत संजीवनी काकी पण येत आहेत. संजीवनी काकी येत आहेत, परत आमच्या अजून पण आहेत गाववाले सोबत. तर तुम्हाला जेव्हा आम्हाला ते भेटतील तेव्हा दाखवू स्टेशनवरती. आणि आता झालंय फक्त 15-20 मिनिटांनी निघू ना आम्ही आपण. तर 15-20 मिनिटांनी निघू. चला. तर इथं काकींची तयारी झाली आहे आणि हा आमचे बंधुराज फोनमध्ये बसत आहेत. झाली तयारी? असू दे, चला आवरा, निघायचं ना आता 15-20 मिनिटात. आणि आमची काकाश्री जरा लाजरे गुजरे आहेत. हे आहेत मासा बेलवाडीची, तर यांची पण यात्रा आहे. तुमची उद्या आहे ना, जागर आहे ना? हां हां, तर यांची 1 दिवस आधी असते यात्रा. तर आता आवरले आणि हो हो, आता निघायचं 15-20 मिनिटात. गावावरून बनवून आणली काही इकडेच? हां हां, नाही करू शकत काय. हां, तर इथे सगळे आम्ही जमलोय. तर चला. व्हिडिओ पण तुमचं किती आहे?
S4 ना 9 डबा पुढे येणार 11 डबा आलाय ते बघ. काय करायला हा काय झालं सगळे आता ट्रेनमध्ये बसलोय. आम्ही सगळे आता ट्रेनमध्ये बसलोय. तुम्हाला आवाज येत नसेल कारण की ते खूपच आवाज आहे. ओरडा आहे मम्मी आता फील येते ट्रेनमध्ये बसल्यावरती जेव्हा ते सेल्समन काहीतरी विकायला येतात. इकडे चालले मग तर मी जेवून वगैरे आलो होतो. बट चैतन्याचं आम्हाला वाटलं होतं चैतन्याचं खायला काय त्याला असं लागतं काय ना काही तर खायला प्रवासात. एक स्टेशन नाही पार झालं तोपर्यंत काय तर बिर्याणी खाली. भूक लागले भूक लागले आम्हाला माहिती होतं तो जेवला नाही घरी मुद्दा पण नाही जेवला तो. चला आता सगळे सेपरेट झाले. आम्ही एका बोगीमध्ये आम्ही S4मध्ये अर्धे S5मध्ये आणि अर्धे S1मध्ये आहेत. ट्रॅव्हलिंग फूड गाईज ट्रॅव्हलिंग हां बिर्याणी खातोय आम्ही. भूक लागली घरातून खाऊ नाही करायला पण इथं आल्यावरती पण भूक लागली त्यामुळं बिर्याणी फर्स्ट टाइम फ्राय करते. ट्रेनची सगळे बिर्याणी म्हणतात तेवढी खास नाही लागत पण ठीक आहे. म्हणजे भूक लागली तर तुम्ही खाऊ डिसेंट है शकता. डिसेंट हाँ डिसेंट है. 10 आउट ऑफ कितना रेट करने चाहते हो आप 7 खत्म. हे आमचे गाववाले आलेत. आम्ही सगळे एकाच गावात ते बाजूबाजूलाच राहतो आम्ही एकाच गल्लीत. ऋतुजा झोपली आहे. पुढे पप्पा आणि आई या साईडला आहे आणि ती आधीच झोपली नाही तर तिला आम्ही इकडे झोपवणार होतो बट ती पोळ्या वगैरे खाऊन आधीच झोपली होती त्यामुळे तिला उठवलं नाही आम्ही. त्याला जायचं आहे गावी आणि गावी जायला बस वगैरे जे काय भेटेल त्याने मला जावं लागेल. तर बघू तेव्हा काय होतं. पप्पा वगैरे झोपले तिकडे सगळे आणि मला वाजते थंडी कारण माझी तब्येत नाही ठीक. मला कालपासून ताप आहे अंगात त्यामुळे चालू आहे आपलं स्ट्रगल करणं. चला आम्ही आता कोल्हापूर स्टेशनला पोचलोय. वाजले तर 6:50 आणि आम्ही सगळे आलो. सगळ्यांची तोंड झोपाळलेली आहेत कारण की रात्रभर सगळे झोपून होते. आणि आमचं लगेज तर चला आता सगळे जेवढे आमच्या गावाले ते सगळे एकत्र जमतील आणि मग आम्ही तर जाऊ. तोंड कशी झाले तर ही होती आमची ट्रेन. हां आणि सगळ्या गाडीतनं उतरलेत म्हणजे सगळे कोल्हापूरवालेच येते मग सगळे यात्रेला असतील बहुतेक. तर बघा काय तुझ्याकडे दाखवायचं बघा झालं. इजवरनं पुढं बसले बाकी सगळे इकडे. काय विचारू उलटीची पेशंट परकरची ट्रेडिंग करते. मग मी काय करायला मी काय वेगळं काढायला तिकडे दाखव. बसमध्ये पण शॉपिंग
कुठला आवडला मम्मी? बघून दे टाइमपास करूया की टाइमपास करायचं आमच्या इकडे टाइमपास आहे हा? पैसे वाचेल बायका हुशार आहे तुमचे पैसे वाचेल दुकानात 150 रुपये एक पर करा मी 60 रुपये एक झाले अभिनंदन करा पाहिजे आणि कमी होणार ना आम्ही बसमध्ये बसलोय आणि इथे शॉपिंग सुरू आहे पलकरची. बेल मारू का वर्षी हे जे आजोबा आहेत त्यांनी पलकर आणले होते विकायला ते सगळे घेत आहेत. काका तुम्ही का बघायला काका मी मला चांगला आहे बघा. काकी आवडला घेतला किती? हा विजू 2. आम्ही तू काय बघा होती आता काय टाकीतला अजून बघणं चालू आहे. घेतो का बघ ठीक आहे 65 चिकन 65 काय काय चिकन 65 चिकन 65 त्या धुळ्याला होती काय करायचं 65 ला मंगेला घेतो चिकनला मुंग्या लागतात हो. बघून या आम्हाला चिकनला मंगेला कोणी बघते बघून दे मोठी साईज आहे. सगळं जम्बो साईज आहे आता ह्या घरावर त्या घरावर मारायचे हा माझ्यासाठी 4-5 मोठी ना त्याच्यात काका तुम्हाला हे आवडलंय? काका घालून फिरा आता लाल लक्ष्मी करायची बाई ठीक आहे मॅडम उत्तम आहे गुपू गुपू वाजवाय होय काय डिस्कशन करायला हसले तर असा आहे मम्मी कलर. काकी तुम्हाला हो तुम्हाला आम्हाला पण आवडला. घ्या घ्या मग. मान तिकडेच फिरवली जिजू बाळासानी मान तिकडेच फिरवली तुला कुठला आवडले ग? बरं आहे की असा कलर नाही तुझ्याकडे. आहे ना? हम्म आहे की कलर माझ्या मरून मध्ये. साडी तसं सगळं काढून आता काही टाइमपास करायची म्हणजे टाइम कुठपर्यंत आयसा? गारगुडी पर्यंत. गारगुडी पर्यंत मग चालतंय घ्या. गरगड पण आहे आता कोल्हापुरात आले ते भाषा ते काय नको. तुम्ही उतरणार सा आम्हाला काय आणलं का नाही लेडीला जेंट्सला काय नाही आहे की नाडी काय जायची तू काय चाला गाडीवाल्या सध्या तुला घ्यायचंय? आणि काय 300 रुपये बरोबर मला सपला आणलेलं मी बॅग पडला मी कोल्हापुरात भेटला मला आता येऊन गेला काय गारगुडीला आलेलं आहे आम्ही आता. उलट्या आहेत. आम्ही जाणार आहे निप्पाणी आणि निप्पाणीचं झाड रेंगावे. निप्पाणी गारगुडी कुठे? सॉरी 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 कुठे पांगीर पाटा. आता ते एकतर बस मध्ये भेटलेल्या 500 सीटा ते कदा कदा आलं मेंदू पण हल्लाय आता. हिच्याकडे बघू शकता तुम्ही. जिंदगी ना मिळे तुम्हाला अरे झोपली ती अर्धी माझ्या अंगावरती आणि अर्धी विराटच्या अंगावरती. अगं जास्त काय नाही का जिंदगी मी. ते उलट्या करून हैराण झाली. इकडे दाखव इकडे दाखव. आणि ही पूर्वा पूर्वा घालणार थंडी लागते. ए, पूर्वा घालणार काय? किती काढून टाकते. चिप चिप